नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आणलेला आहे मी बोनलेस चिकन आणि चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून एका ताटामध्ये ठेवलेलं आहे आणि एक वाटी घट्ट दही ह्या चिकनवरती घातलेलं आहे। आपल्याला काय करायचं, सगळे मसाले लावून आपल्याला चिकन जास्तीत जास्त वेळ ठेवून द्यायचं आहे। इकडे 1 टेबलस्पून आपण काळी मिरी पावडर वापरलेली आहे। आपल्याला नवीन पद्धतीचं चिकन बनवायचं आहे, तर काळी मिरपूड इथे आपण वापर केलेला आहे। आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला जो असतो तो सुद्धा मी 1 चमचा वापरलेला आहे। आपल्याला मसाला लावून ठेवण्यासाठी हे सगळं लागणार आहे। आणि इथे मी कसुरी मेथी जी आहे ती सुद्धा 1 चमचा घेतलेली आहे। तर ती सुद्धा आपल्याला काय करायचं, हातावरती चोळून आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे। तर आजचं जे चिकन आहे ते अगदी स्पेशल होणार आहे। कसुरी मेथी फ्लेवर येणार आहे आणि काळी मिरीचा सुद्धा एक वेगळा फ्लेवर येणार आहे। तर इकडे पुदिन्याची जी पानं होती तर ती मी बारीक कापून ती सुद्धा इकडे घातलेली आहेत। अर्धा चमचा इकडे मी हळद घातलेली आहे। आणि आता आपल्याला चवीनुसार, आपल्याला नंतर इथे मीठ नाही वापरायचे, आत्ताच आपल्याला मीठ घालायचे। त्याच्यामुळे कसं होतं, आपला अंदाज चुकतो, म्हणून काय करायचं, एकदाच आपण मीठ वापरायचं इकडे, परत आपण मीठ वापरणार नाही आहोत। तर इकडे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। ही घरी बनवलेली मी आल्याची पेस्ट आहे। रोजच्या जेवणासाठी मी आल्याची पेस्ट वेगळी बनवलेली आहे आणि लसणाची पेस्ट वेगळी बनवलेली। तर 1 चमचा मी इकडे आल्याची पेस्ट घातलेली आहे आणि आता आपण लसणाची पेस्ट सुद्धा 1 चमचा घालूया। अगदी मी घरी बनवलेला आहे, त्याच्यामुळे आलं आणि लसूण याची टेस्ट सुद्धा अप्रतिम आहे। कोल्हापुरी कांदा लसूण जो मसाला आहे तो सुद्धा मी इथे वापरलेला आहे, कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात। तर तो मसाला सुद्धा मी चवीनुसार वापरलेला आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि मग इथे आता काय केले, सगळा मसाला जे चिकन आहे आपलं बोनलेस, तर सगळ्या बोनलेस चिकनला मसाला जो आहे तो छानपैकी लावून घ्यायचा आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता। तर मी इकडे 2 ते 3 तास ठेवणार आहे। बाकीचा जो स्वयंपाक आहे तो पूर्ण मी बनवून घेणार आणि मग शेवटला मी हे चिकन बनवणार आहे। कसं होतं, चिकन शिजायला अगदी अजिबात वेळ लागत नाहीये, अगदी 5 मिनिटांमध्ये चिकन शिजलं जातं आणि अजिबात वेळ लागत नाही। पण हे मसाला लावून जे ठेवणं असतं ना, जेवढा वेळ तुम्ही मसाला लावून ठेवाल तेवढं हे चिकन खूप चांगलं होतं, टेस्टी होतं। तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने कसुरी मेथीचा वापर केलेला आहे आणि काळ्या मिरीचा वापर केलेला आहे। अजून आपल्याला एक पदार्थ याच्यामध्ये जिन्नस घालायचा आहे। तर असे नवीन 3 जिन्नस पदार्थ आपण घालून याच्यामध्ये एक वेगळा फ्लेवर आपण या चिकनला आणणार आहे आणि खूप टेस्टी, अप्रतिम असं, म्हणजे अक्षरशः तुम्ही बोट चाटत राहाल। जरी या चिकन मध्ये जर पीस जरी नाही उरला आणि त्याचा जर ग्रेव्ही जरी उरली तर ती ग्रेव्ही सुद्धा तुम्ही चाटून पुसून खाल्लीच पाहिजे, हा माझा शब्द आहे। तर अशा पद्धतीने हे चिकन आजचं होणार आहे, हे बोनलेस चिकन। आणि मेन म्हणजे हे चिकन आम्ही तर घरी चिकन खात नाही आहोत, पण माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये हे द्यायचं आहे, म्हणजे त्याच्या मित्रांना द्यायचं आहे। तर इकडे मी मातीच्या भांड्याचा वापर केलेला आहे, जे मागच्या वेळी मी कोल्हापूरवरून मातीचं भांडं आणलं होतं आणि भांडं गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घातलं। जवळजवळ मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर इकडे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। आता इकडे मी 2 हिरवी वेलची घातलेली आहे। लौंग जे आहेत तर त्या मी 4 घातलेले आहेत। 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत। 1 ते 2 तमालपत्र घातलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, कसं होतं, अख्ख्या मसाल्याचे जे फ्लेवर असतो ना तो सुद्धा एक वेगळा असतो। छानसं परतून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टमाटर सुद्धा घातलेला आहे
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा आणि टमाटर जो आहे छानसा मऊ झाला पाहिजे, टमाटर छान कांद्यामध्ये असा विरघळला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, परतायचं आहे. अजिबात आपल्याला कांदा करपवायचा नाही. आणि इकडे 2 ते 3 तास झालेले आहेत. चिकन मसाला लावून ठेवलेला आहे आणि कांदा आणि टमाटर तुम्ही पाहू शकता, टमाटर जो आहे तो पूर्ण कांद्यामध्ये मिक्स झालेला आहे, छान एकजीव झालेले आहे. आता आपण या स्टेजवरती काय करूया, चिकन टाकूया. आता चिकन मध्ये ऑलरेडी आपण सगळे मसाले घातलेले आहेत, शिवाय मी इकडे चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला परत मीठ घालायची अजिबात गरज नाही. तर थोडंसं आपण काय करूया, तेलामध्ये हे चिकन परतूया. आणि आता आपल्याला काय करायचं, हे झाकून ठेवायचं आहे. वाफेवरती पहिला आपल्याला काय करायचंय, हे चिकन जे आहे ते वाफेवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि ज्या प्लेटमध्ये आपण चिकन मसाला लावून ठेवलं होतं तर तेच थोडं धुवून आपल्याला काय करायचं, एक अर्धी वाटी पाणी घालायचंय. तर एवढ्यावरती काय होतं, आपलं चिकन ऑलरेडी आपण मीठ घातलेलंच आहे, तर एवढ्यावरती आपलं चिकन काय होतं, छान शिजतं. तोपर्यंत काय करूया, आपण इकडे मसाला जो आहे जे आपल्याला वाटण बनवायचं तर ते घालूया. तर दुसरीकडे एक मी कढई ठेवली आणि 1 चमचाभर तेल घातले. याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे, उभा चिरलेला, 2 वेलची घातलेले आहेत, लवंग, दालचिनी घातलेली आहे आणि मसाला वेलची सुद्धा घालणार आहे. तर याच्यामध्ये अशा पद्धतीने इकडे हे अख्खे मसाले मी घातलेले आहेत. आणि हे सुकं खोबरं आहे, सुका खोबऱ्याचे मी तुकडे केलेले आहेत. आणि हे सुकं खोबरं घातलेलं आहे, एक तमालपत्र सुद्धा घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं थोडं हे परतून घ्यायचं आहे. तर बघा छान परतलेलं आहे. स्टीलची कढई असल्यामुळं काय होतं, पटकन याच्यामध्ये धूर होतो. इकडे जवळजवळ 20 ते 25 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत आणि खसखस जवळजवळ तुम्ही अर्धी पाऊण वाटी तुम्ही खसखस घालू शकता. खसखसने सुद्धा एक दाटसरपणा येतो. आणि 1 वाटी मी तीळ घातलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कढईमध्येच हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, छानसं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्येच तुम्ही कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर हे सुद्धा घालू शकता. तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, म्हणजे तर माझ्याकडे पुदिना होता, तर मी इकडे पुदिन्याची जी पानं होती तर ती इकडे 20 पानं पुदिन्याची घातलेली आहेत. आणि कढीपत्ता सुद्धा आहे माझ्याकडे. तर कढीपत्ता सुद्धा मी घालणार आहे. तर इकडे सगळा जो मसाला आहे छानसा बघा भाजून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचं आहे. आता याच्यामध्ये राहिलं आलं, तर आलं आपण काय करूया, नंतर वाटताना आपण वरून घालूया. आणि गॅस बंद करून थंड करून घेतलेलं आहे सगळं. आता आपल्याला काय करायचं, मिक्सर जारमध्ये काढून हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, पहिलं वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आलं घातलेलं आहे. शिवाय इकडे एक 10 दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू इकडे वाटून घेतलेले आहेत. आणि आपलं काजूचं वाटण एका भांड्यामध्ये दुसरीकडे झालेलं आहे. आणि हे वाटण जे आहे, कांदा, खोबरं, खसखस, तीळ होतं, तर ते सुद्धा आपलं वाटून झालेलं आहे. आणि काजूचं जे वाटण आहे ते सुद्धा आपलं तयार आहे. तर आता आपण चिकन बघूया. बघा चिकनला अगदी छान अशी तरी आलेली आहे. सुंदर असं चिकन आपलं शिजलेलं आहे. आपल्याला चमचाने दाबल्यानंतर लगेच कळतं की चिकन शिजलंय की नाही. तर बघा, आणि घरामध्ये सुवास अगदी छान दरवळतोय. खूप सुंदर असं हे चिकन जे आहे त्याचा वास सुटलेला आहे घरभर. आणि अशा पद्धतीने हे चिकन खूप सुंदर असा वास येतोय. तर आता आपण काय करूया, काजू जे आपण मिक्सरला वाटले होते तर ते आपण आता याच्यामध्ये घातलेले. जे काजूची जी प्युरी आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये एक वेगळा फ्लेवर आहे. आणि जे आपण वाटण बनवलं होतं कांदा खोबऱ्याचं वाटण, तर ते सुद्धा मी इकडे घातलेलं आहे. 1.5 पळी घातलेलं आहे.
कसं आहे, जास्त आपल्याला ग्रेव्ही नाही करायची. आणि हे वाटण आपण सगळं भाजलंच होतं, त्याच्यामुळे तेलामध्ये भाजायची काहीच गरज नाही. आणि आता आपण चांगलं मिक्स केलेलं आहे. आणि परत एकदा आपल्याला काय करायचंय, छान असं परत झाकून ठेवायचंय. एकदा याला उकळी आपण येऊ द्यायचे. तर अशा पद्धतीने बघा छान आपलं चिकन झालेलं आहे. तुम्हाला हे चिकन कसं वाटलं नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. आणि काळी मिरी आणि काजू, कसुरी मेथी या फ्लेवरचं हे जे चिकन बनलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्की हे चिकन जे आहे तो तुम्ही सुद्धा बनवून पहा. अगदी तुम्ही बोटं चाटून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग काळजी घ्या.